हाय एव्हरीवन, कसे आहात तुम्ही? आय होप तुम्ही सगळे मजेत असाल. तर बऱ्याच कमेंट आल्या होत्या, ताई तुझं किचन टूर शेअर कर. तर त्यासाठीच हा व्हिडिओ मेन केलेला आहे. तर एंट्रीच्या सुरुवातीला लाईफ इज व्हॉट यू मेक इट असं मी छान असं मस्त स्टिकर लावलेलं आहे. खूप छान वाटतं हे स्टिकर पाहून. आणि खरंच हे माझं रेंटल हाऊस आहे, सो त्यामुळे मी याच्यात जास्त काही चेंज केलेले नाही. जसं आहे तसंच मी सामान वगैरे ठेवलेलं आहे. आणि माझा काही जास्त सामान नव्हता, थोडेच दोन वस्तू होत्या फक्त ज्यावेळेस मी इथं आले सुरुवातीला. त्यानंतर थोड्याफार गोष्टी वाढवल्या मी आणि बाकी जसं आहे तसंच आहे. सो जास्त काही सामान नाही. आणि हे ना जे खाली तुम्हाला दिसत आहे ना हे कप्पे, तर इथं ट्रॉल्या वगैरे नाही आहे, साधे असे कप्पेच आहे. चला व्हिडिओला सुरुवात करूया. सगळ्यात अगोदर आहे ना इथं हा जो कॉक आहे तो आमचा नळांचा कॉक आहे. याच्याने बोरिंगचं पाणी किंवा साधं पाणी असं आपण करू शकतो ॲडजस्ट. आणि इथं मी पिशव्या टांगते बाजाराच्या, सो म्हणजे पटक्यात घ्यायला इझिली जातं ते. आणि त्यानंतर आहे नळ. सो हा आहे ना वॉशिंग मशीनच्या हिशोबाने काढलेला आहे किचनमध्येच, कारण बाथरूममध्ये एवढी जागा नाही की वॉशिंग मशीन पण बसेल आणि आंघोळी पण होतील व्यवस्थित असं. सो त्या हिशोबाने इथं वॉशिंग मशीनसाठी जागा ठेवलेली आहे आणि नळ देखील लावला आहे. इथं बाजूलाच याच्यात माझ्या पोळ्या राहता गाळणीमध्ये आणि बाजूच्या याच्यात कांदे वगैरे ठेवलेले आहेत मी. त्यानंतर वरती ना असे कप्पे आहेत. सो हे वरच्या फर्निचरमध्ये मी माझे लागणारे भांडे आहेत एक्स्ट्राचे ते ठेवलेले आहेत. आणि त्यानंतर हे ना इथं खिडकीवरती माझे जे बॉक्स असतात, डब्बे वगैरे असतात खाली, तर ते ठेवलेले असतात. म्हणजे मला काही ठेवायचं राहिलं तर पटक्यात इथून मी ते डब्बे घेते आणि त्यात जो सामान ठेवायचा राहिला तो ठेवते. आणि बाहेरून असं काही किचनमधून असा काही बाहेरचा व्ह्यू दिसतो आणि खूप सुंदर असा व्ह्यू दिसतो. आणि सकाळी मस्त छान असं दिवसभर ऊन येतं ह्या साईडने आणि दिवसभर हवा भरभर चालू असते. त्यामुळे ना मी दुपारच्या वेळेस मेन म्हणजे जेव्हा स्वयंपाक करते तेव्हा खिडकी बंदच ठेवते आणि त्यानंतर खिडकी ओपन ठेवते, कारण जेव्हा मी खिडकी ओपन ठेवते ना तर त्यावेळेस गॅस हा विझून जातो. सो इथं आहे ना मस्त असं एक पाईप ठेवून दिलेला आहे मी खिडकीमध्येच. तसा आडवा पाईप ठेवलेला आहे जेणेकरून मला तिथं किचनचे काही टॉवेल्स किंवा कापड जे असतील ते तिथं मी सुकवत असते. आणि तुम्ही पाहू शकता ह्या बाजूला खिडकीच्या वरती लाईट आहे. त्यानंतर फ्रीज आहे. फ्रीजच्या बाजूला ही छोटी पिशवी ठेवलेली आहे. ही पिशवी हा देखील एक कॉक आहे. याच्याने पण बोरिंगचं पाणी आपण कमी जास्त करू शकतो किंवा प्यायचं पाणी चालू करू शकतो. इथं कांदे ठेवलेले आहेत आणि लसूण ठेवलेला आहे. मी असंच ठेवलेलं आहे साधा, कारण मी अजून कांदे आणि लसूणचा जो 3 याचा कंडा असतो तो घेतलेला नाही, म्हणून मी असे बास्केटमध्ये ठेवून देते. आणि जो जार होता ना तर तो खालीच असतो, त्यात काही नसतं, म्हणून मी असंच ठेवून दिला. कधीतरी भरत असते मी त्याला जेव्हा पाण्याचा प्रॉब्लेम राहिला तर. इथं फ्रीजमध्ये माझे ह्या बाजूला सगळे मसाले आहेत आणि ह्या बाजूला सगळे थोडे डब्यांमध्ये काही ना काही काढत ठेवत असते. इथं मी काकडी वगैरे, टमाटे वगैरे, भाजीपाला ठेवत असते. सध्या भाजीपाला कमी आहे, भाजीपाला भरलेला नाही. सो असं माझं फ्रीज असतं. आणि हे माझं सेकंड हँड फ्रीज आहे. सो मी काहीतरी 2 ते 3 हजाराला इथं आल्यावर घेतलं होतं, कारण जास्त काही सामान घेतला नाही. असं शिफ्टिंगच्या हिशोबाने प्रॉब्लेम येतो म्हणून. इकडे माठ आहे आणि हे पूर्ण वरच्या बाजूला फर्निचर केलेलं आहे. पण ह्या फर्निचरच्या कप्प्यांमध्ये मी काहीच ठेवलेलं नाही आहे, कारण माझं तेवढं सामान पण नाही आणि एवढ्या वरती हात म्हणजे उतर चढ करण्यापेक्षा मी तिथं अवॉइड केलं ठेवायचं. म्हणजे एवढ्या वरती आपल्याला काढणं शक्य नसतं आणि त्यामुळे मी ज्या रेग्युलर वस्तू आहेत त्या माझ्या खालीच आहे. त्यानंतर इथं माझं सोप वगैरे आहे. सो मी लिक्विड यूज करते भांड्यांसाठी, पण ते संपलं की मी साबण वापरते. त्यानंतर इथंच मी लाटणं पाटलं आणि माझं तवा ठेवलेला आहे. आणि हा बेसिंगचा एरिया होता, सिंक एरिया. तर हे स्टिकर लावून घेतलं आहे फ्रूट्सचं, म्हणजे जेणेकरून हे ना किचन अगदी छान आणि मस्त दिसतं. हा काउंटर टॉप आहे आपला किचन ओटा. आणि अशी माझ्याजवळ ही सेकंड हँड शेगडी आहे, सो ती लवकरच चेंज करीन मी. आणि त्यानंतर आहे ना बाजूलाच असं किचन ओट्यावरती मसाल्याचा डब्बा असतो, जिरं, हळद, चटणी पावडर वगैरे. आणि त्याच्यावरती लायटर, सांची आणि हे तेल जे मी पोळींना लावत असते, पोळ्या वगैरे चपात्या करते त्यावेळेस तेलची वाटी मला लागते. तर इथं आहे साखर आणि चहा, शुगर टीचे हे दोघे डब्बे आहेत. आणि त्याच बाजूला आहे ना मनी प्लांटचं मस्त छोटा प्लांट लावून घेतलेला आहे. बाय द वे ही जी बॉटल आहे ना मनी प्लांट ज्यात मी लावला आहे, तर ती काहीतरी
ज्यूसची बॉटल होती, सो मी ते घरी घेऊन आले पिऊन आणि मग त्यात मी मनी प्लांट लावला होता. ह्यात माझं तेल असतं, सो असं छोटं आणि हे पटक्यात मला वापरता येता असे ठेवलेले वरच्यावर ट्रे आहेत. आणि इथं कातर असते माझी, कैचीवरतीच ठेवते मी ते. तिथं त्याच्या बाजूलाच मिक्सर आहे आणि वरचा हा जो पूर्ण कप्पा आहे ना त्यात मी असे छोटे छोटे डबे ठेवून दिलेले आहेत. सो अजून मी किचन माझं चांगलं पद्धतीने मॉडिफाय केलेलं नाही, त्यामुळे असंच रचलेलं आहे. त्यानंतर आहे ना इथे डाळी आहेत, उडदाची डाळ, मुगाची डाळ, बदाम, काजू वगैरे आणि सगळे डाळी वगैरे भरलेल्या. इथं माझे नॅपकिन वगैरे राहतात, किचन टॉवेल राहतो आणि हातपुसायचा टॉवेल देखील तिकडेच ठेवते मी. आणि त्यानंतर चला खालच्या भागाला वळूया. तर या कप्प्यामध्ये गव्हाचं पीठ, इकडे सगळ्यात अगोदर आहे ना तेलाची कॅन असते आणि त्या बाजूलाच आहे ना गव्हाचं पीठ असतं, बाजरीचं पीठ असतं आणि बाकीचे डबे आहेत. इथं ताटं ठेवलेले आहे, एक मोठा ट्रे घेतलेला आहे मी, त्या ट्रेमध्येच या बाकीच्या वस्तू ठेवलेल्या आहेत. कारण हे ना आता सामान थोडा अजून वाढतो आहे दिवसेंदिवस, म्हणून थोडं रचायला प्रॉब्लेम येतो आहे. थोड्या दिवसांनी मला व्यवस्थित काहीतरी असे ऑनलाईन गॅजेट मागून आहे ना वस्तू व्यवस्थित ठेवायच्या आहेत ऑर्गनाईज करून. सो तो व्हिडिओ देखील मी लवकर शेअर करेल. इथे हे बाकीचे डबे आहेत, हे ग्लासेस आहेत, काचेचे ग्लास, साधे ग्लास आणि त्यानंतर इथं आहे पातेलींचे ते सेट आहेत, काही टिफिन वगैरे आहेत आणि मिक्सरचे भांडे, मिठाचा डब्बा, अशा ह्या गोष्टी इथं ठेवलेल्या आहेत आणि पुढेच आहेत बेसिक गोष्टी. आणि हे तुम्ही पाहू शकता इथे पण हँडल जे आहे ना ते तुटलं आहे याचं, सो असंच उघडवावं लागतं ते. आणि त्यानंतर इथं आल्यानंतर इथे असता माझे कप वगैरे, तर कप भरपूर सारे इथं आल्यानंतर घेतले होते. सुरुवातीला 2च कप होते माझ्याकडे. त्यानंतर इथं स्पून ठेवलेले आहेत, सो डीमार्टमधून छान असे स्पून घेतले होते मी, खूप छान निघाले ते पण. आणि हा जो पाहू शकता तुम्ही हमामचा जो सोपचा बॉक्स असतो त्यात मी स्पून ठेवते. आणि कारण मी ना सुरुवातीला जेव्हा इथं आले होते तेवढं अजिबातच पैसे मला वेस्ट घालायचे नव्हते, सो मी असं ऑर्गनाईज केलं होतं माझे जे भांडे वगैरे असे बॉक्स वगैरे जे पडलेले होते त्यांच्यातच. इथं कुकर आहे, कुकर खूप छान निघाला माझा, 2 ते 2.5 वर्ष झाले त्याला, मस्त कुकर आहे. तिथं त्यानंतर डाळ भातचे डब्बे आणि तो कुकर ज्यावर ठेवला आहे तो खलबत्ता आहे, मुसळ आहे आणि इथं खाली पण डब्बे आहेत 2-3. आणि वरती ना 2 बॉक्स केले, त्यातच माझे स्पून आणि जे डेली यूजचे चम्मच वगैरे आहेत ते ठेवलेले आहेत. काचेच्या वाट्या पण वरती आहेत. सो इथे ना ॲल्युमिनियमचे 3 ते 4 डबे आहे आणि स्टीलचे डबे आहेत, ते मागे आहे स्टीलचे डबे. यात मी डाळी वगैरे भरलेले आहेत, तांदूळ, डाळ वगैरे असं. सो ते काही दाखवण्यात वेळ वाया न घालता पुढे चालूया. तर इथं बिस्लरीचा हा जो एक टुब्बा आहे, सो पाणीचा कधीतरी प्रॉब्लेम येतो, पाणीचा प्रॉब्लेम नाही, रोज पाणी आमचं 24 तास चालतं. सो कधीतरी प्रॉब्लेम येतो म्हणून मी भरून ठेवलेलं आहे. आणि तिथं सिलेंडर आहे आणि तिथं अप्पे आणि डोसा तवा जे आईकडून आणलेला आहे ते पण तिथंच ठेवलेलं आहे. त्यानंतर इथं परत अगेन अजून एक टुब्बा ठेवलेला आहे, कारण एक टुब्बा एक्स्ट्रा झालेला होता, सो तो पण मी आता कॅरी करते घरातच. आणि इथं आपलं जे काय म्हणतात त्याला, तर असो तर अशा काही मी गोष्टी व्यवस्थित ठेवलेल्या आहेत. तर पाहू शकता तुम्ही असा माझा किचन आहे. तुम्हाला किचन कसा वाटला मला कमेंट करून नक्की कळवा आणि मी कसं ऑर्गनाईज केलेलं आहे तेही मला नक्की कळवा. आणि तुम्हाला अजून काही मला सजेस्ट करायचं असेल तर ते देखील तुम्ही सांगू शकता. बाय द वे वरती फॅन लावून ठेवलेला आहे, पण फॅनची गरजच पडत नाही अजूनपर्यंत, मी तरी फॅन लावून पाहिला नाही, कारण सगळ्या गोष्टी माझ्या म्हणजे खिडकीने एकदम फ्रेश हवा आहे ते ओपन करता. आणि इथे ना बाहेर मी भांड्यांचं टोपलं ठेवत असते, तर माझं भांड्यांचं जो टोपलं होतं ते गार्गीने तोडून टाकलं होतं. सो मी ही जी कढई आहे म्हणजे ह्या ज्या तगारी आहे, तर त्यात मी भांडी ठेवत असते सध्या तरी धुतलेले. आणि इथं मस्त भांडे ना माझे सुकून जातात छान पद्धतीने आणि मग मी मध्ये घेत असते. आणि हा माठ फेकायचा आहे म्हणून मी तो माठ बाहेरच ठेवून दिला, त्याचा नळ वगैरे पण तुटला होता. चला असं आहे माझं किचन. आणि याच्यात आहे ना अजून थोड्या 1-2 महिन्यात खूप सारा बदल होणार आहे. सध्या तरी असंच ठेवलेलं होतं, कारण त्यावेळेस मी अजिबातच पैसे घातले नव्हते किचनमध्ये आणि काही एवढे एफर्ट्स पण घेतले नाही किचन डेकोर करण्यासाठी. पण आता विचार चालला आहे की किचनकडे थोडं लक्ष द्यावं, डेकोर करावं आणि तो व्हिडिओ नक्की येईल तुमच्यासोबत. चला मग व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की कळवा. आणि तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग.